चला लवकर या बुजुर्गड संघ, खेळाडूंची नावं सांगा. गोलंदाजी ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन विकास गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला अरुण आहेत. पहिला चेंडू गतीमध्ये केलेलं परिवर्तन पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती खातं खोललं जातंय, अकाउंट ओपन केलं जातंय. बुदरगड संघाच्या माध्यमातून पाहिले गेले तर सलामीला आलेले फलंदाज अरुण आणि गणेश. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय विकास यांना. यावेळी देखील सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे, पहिल्यांदा मन बनवलं होतं मोठा फटका खेळण्याचं, तदनंतर मात्र ओळखलं चेंडू आपल्या स्लॉट मध्ये नाही, हलक्या हाताने फक्त ढकलून एक सिंगल प्राप्त करतायत. स्वतःचं खातं देखील खोललेलं पाहायला मिळतंय. एक धावसंख्येने धावफलक पाहिले तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. विकास यांच्या गोलंदाजीचं सकाळपासून वैशिष्ट्य म्हणावं गेलं तर पाहायला लागेल. वारंवार मात्र नक्कीच खोलवर टप्प्याचे चेंडू रिलीज केलेले पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये देखील याच दाटणीची गोलंदाजी पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून आणि त्यांनाच पहिल्या सामन्याचं प्लेअर ऑफ द मॅच देखील पारितोषिक मिळालं होतं. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस पाहायला मिळत आहे. टप्पा पडला, तदनंतर चेंडूने थोडासा काटा बदललेला देखील पाहायला मिळतो. डॉट बॉल येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी विकास यांच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे. 4 चेंडू रिलीज केले, 4 चेंडूमध्ये खर्च केलेत केवळ 3 धावा. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येईल का जेल खाली? नाही. चेंडू त्यांना बीट करत चाललाय. सीमा पार येतोय चेअरमन चषक, खणखणीत चौकार. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती यासीन आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अप्रतिम एफर्ट, सवा काय एफर्ट दिलेत पहा. बटरफ्लाय कॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जरूर झेल सुटला, तदनंतर मात्र दुसऱ्या खेळाडूने डाईव्ह मारले आणि अप्रतिम झेल. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल मध्ये या झेलाची नोंद होणार आहे. टिपला गेलाय, जबरदस्त. tenniscricket.in च्या माध्यमातून नक्कीच या झेलचं रिप्ले टेलिकास्ट देखील पाहायला मिळतंय.
सरांकडून 200 रुपये. सन्मान्य श्री सुनील शिरसाट सर यांच्या माध्यमातून संतोष गोळवे सर ज्यांनी आताचा झेल टिपला त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. नक्कीच चांगल्या खेळाची दाद मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि तसंच काहीतरी घडताना देखील पाहायला मिळतंय. तर नवीन फलंदाज कृष्णात मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. मागील सामन्याचा सामनावीर आहे के के. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळाय संतोष यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. नो बॉल आहे. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. नो +2 अशा 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. आता मात्र एक सुवर्ण संधी असेल कृष्णा त्याच्यासाठी. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू मात्र पंचांचं हेलिकॉप्टर देखील आकाशामध्ये उडताना पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू असेल कशा पद्धतीने फलंदाज फेस करेल हे पाहणं गरजेचं असणार आहे. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू. शॉर्ट आर्म जॅब. चेंडू चाललाय वन बाउन्सी मारेशा पार. सन्माननीय श्री शिवाजी रोडे पाटील यांचा येतोय खणखणीत चौकार. धावफलक पाहिलं तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. पहा पहिल्या षटकामध्ये ज्या धावगतीला ब्रेक लावण्याचं काम केलं होतं विकासाच्या गोलंदाजीने त्या धावगतीला मात्र कुठेतरी ऍक्सिलेटर करण्याचा प्रयत्न करतायत कृष्णा यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच या षटकामध्ये जरूर विकेट आली तदनंतर देखील मात्र पुढच्या चेंडूंवरती आक्रमण पाहायला मिळालं. यासिन याच्यावरती चढवलेले हल्ले पाहायला मिळतात. आणखीन एक लोअर फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालं. यावेळी देखील संतोष यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी अप्रतिम. एका धावेने धावफलक पाहिलं तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. गतीमध्ये केलेलं परिवर्तन पाहायला मिळतंय. यासिन यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर वारंवार गतीमध्ये परिवर्तन. फिंगर्स रोल याच पद्धतीचे चेंडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पाहिलं तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 17चा खतरा आहे. ज्येष्ठांच्या पाठीमागे जो मुलगा उभारलाय साईराज, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपल्याला बोलवलं गेलंय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता परंतु बीट होताना पाहायला मिळतं. षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8.50च्या सरीसरीने 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 17 धावा जमा केलेल्या आहेत.
चा खेळ संपुष्टात आलेला आहे. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा मात्र नक्कीच कर्णधाराने विकास यांच्या खांद्यावरती सोपवलेली पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर कृष्णात आहेत. चांगली फलंदाजी आतापर्यंत कृष्णात यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाली. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. चला दुसरा चेंडू टाकायचा आहे. जुना चेंडू टाका मैदानाच्या आतमध्ये. सर बॉल घ्या सर. प्रत्यक्ष जाऊन बघू एक बदललंय हो आता ते 13वी झाला दोघात करणं. कॉलेज पण आहे सिनियर पण आहे. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी ट्रॅक वरून निघताना पाहायला मिळत आहेत. बॅट्समॅन 2 धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला कृष्णात आहेत. चांगली फलंदाजी आतापर्यंत कृष्णात यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शफल होऊन स्क्वेअर लेग रिजनला फटका खेळाय. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. बावीस धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेलेले आहेत. चांगली फलंदाजी कृष्णात मात्र नक्कीच आल्यापासून चांगली फलंदाजी करतायत. शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे सर हजर. तर शिक्षक बँकेचे संचालक सन्माननीय श्री अमर वरुटे अमर वरुटे सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. आयोजन कमिटीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर शिक्षक बँकेच्या संचालिका पद्मजा मेढे मॅडम, त्याचबरोबर वर्षा केनोडे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तीनही संचालकांचं त्याचबरोबर तानाजी मेढे सर या सर्वच मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. कोल्हापूर मनपा या संघाची एक बॅट 57 लिहिली आहे बघा त्याच्यावरती. कोणाकडे असेल तर त्यांना द्या. कोल्हापूर मनपा या संघाची बॅट कोणाकडे असेल तर द्या. यावेळी पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतात. 2 धावेने धावफलक पाहिलं तर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 25 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. नक्कीच पिचिंग विकेटच्या बाहेर झाल्यामुळेच पंचांनी गोलंदाजाला दंडित केलेलं पाहायला मिळते. कृष्णात
आता मात्र उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू आहे. कृष्णात स्ट्रायकिंग एंडला कशा पद्धतीने फटका खेळतील. ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट, समोरच्या दिशेने हवाई हल्ला, आग का गोला उछल कर बोला, हा येतोय कृष्णाच्या बॅट मधून षटकारांचा टोला. आणखीन एक चेअरमॅन चषक षटकार. नक्कीच चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर स्कोर कार्ड वरती तब्बल 32 धावा, 32 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 32 धावा जमवलेल्या आहेत. चांगली फलंदाजी कृष्णात जेव्हापासून मैदानावरती आलाय तेव्हापासून मात्र नक्कीच धावगतीला कुठेतरी ऍक्सिलेटर करण्याचं काम केलंय. टॉप गिअर मध्ये गाडी टाकलेली आहे आणि नंतर मात्र धावगतीला वाढवण्याचं काम करतायत कृष्णात. तो वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र कर्णधाराने धुरा सांभाळण्यासाठी अमर याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, अरुण याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाचारण केले गेले. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, कारण समोरचा संघ पाहिला तर भुदरगड संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी राहिलेली आहे. नक्कीच पहिले 2 गडी लवकर बाद झाले, तदनंतर मात्र कृष्णात याची फटकेबाजी पाहण्यासारखी ठरलेली आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फुलर लेनचा परफेक्ट टोक रश यॉर्कर पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलेलं एक लाजवाब कामगिरी पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू मात्र अप्रतिम. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत. नक्कीच संतोष यांचं बॅकअप फार महत्वाचं ठरलं या सामन्यामध्ये. पाहिलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण संतोष यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. यावेळी मात्र पुन्हा एकदा टोक रश यॉर्कर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला धावचित करण्याचा प्रयत्न, फलंदाज होतोय धावचित. क्रिकेट मधील आत्महत्या करून यावेळी मात्र दयानंद याला माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 3, तिसरा गडी बॅक टू द डग आउट दयानंद याच्या स्वरूपात. चेतन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. इनॅक्ट नंबर 5 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. बऱ्याच कालावधीनंतर आता मात्र कुठेतरी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढले. वारंवार मात्र खोलवर टप्प्याचे चेंडू, परफेक्ट यॉर्कर, टोक रशिंग यॉर्कर पाहायला मिळतात. गोलंदाज आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3.3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
सॉरी 3.4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने यासिन आहेत चेंडूच्या मागे. थोडेसे फंबल जरूर झाले तदनंतर मात्र बॅकअप देखील फार छान पाहायला मिळालं. झाडाखाली बसलेले आयोजन कमिटीचे. एक रन एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवलाय वन बाउन्सी मारेशा पार. चेअरमॅन चषक 2026 चा खणखणीत चौकार. धावा 9.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा केलेल्या आहेत. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कोण येते पहा. ज्याने मात्र या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेलची नोंद केलेली आहे तो क्षेत्ररक्षक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अखेरचं 6 चेंडू घेऊन संतोष मैदानाच्या आतमध्ये. 38 6 रन्स झाले. शेवट बॉलला चौकार आला ना. आहे का बेस्ट फिल्डर आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला चेतन आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला कृष्णात. चांगली फलंदाजी कृष्णात यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला आतापर्यंत. फुलर लेनचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत वन बाउन्स सीमारेषा पार. आणखीन एक चेअरमॅन चषक पर्व पहिलेचा ब्रँडेड चौकार. कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जातो आणि तदनंतर मात्र काऊ कॉर्नरचा मिड विकेटच्या दिशेने 38 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक पाठवला जातोय. कारण या अखेरच्या हाणामारीच्या षटकामध्ये धावांचा ओघ मात्र लेग साइडच्या दिशेने पाहायला मिळेल. चौकाराने धावफलक पाहिलं तर 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. अखेरच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 5 चेंडूंमध्ये चेतन आणि कृष्णात यांची महत्वाची फटकेबाजी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. नाही शेवटचा सामना शेवटचा एक इनिंग राहिली आता नंतर अजून बॅटिंग होणार आहे तुमची एक इनिंग. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर धावेने धावफलक पाहिलं तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळाय. सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक अ वाव. आणखीन एक चेअरमॅन चषक उत्तुंग षटकार.
अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चेतन मात्र नक्कीच आग ओकणारी फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डिक्लेअर स्वरूपात 2 धावा आणि या 2 धावेने भुदरगड संघाचं अर्धशतक फलकावर लागलेलं पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 51 धावा, 51 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळाय, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली फेकी, कलेक्शन थोडस खराब पाहायला मिळालं. 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 53 या आकड्यावरती. यावेळी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट, दांडी 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 गुल, लाकूड तोड गोलंदाजी, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय फलंदाज. बॅक टू द डग आउट. आणखीन एक धक्का बसतोय भुदरगड स्पोर्ट्स या संघाला. नक्कीच चेतन याने या अखेरच्या हाणामारीच्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी केली आपल्या संघासाठी. चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सचिन याला. एखादा मोठा फटका येईल का? आडव्या बॅटने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण विकास यांच्या माध्यमातून, फेकी देखील अप्रतिम. 1+ विकेट या अखेरच्या चेंडूवरती मात्र नक्कीच 1+ विकेट मिळेल. पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 54 धावा. जिंकण्यासाठी गरज असेल 30 चेंडू बनवावे लागतील, 55 धावा. 30 चेंडू 55 ची गरज असेल. भेट देण्यासाठी कालपासून आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी पण या तालुक्याचे सन्माननीय आमदार, माजी आमदार सत्यजित आबा, तसेच सरूर जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय हंबीराव बापू, तसेच तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय विश्वास सुतार साहेब यांनी या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भेट दिली. त्याचबरोबर पहिल्या दिवशी सन्माननीय शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा शिक्षक संघाचे अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष रवी पाटील सर यांनीही कालच्या दिवसामध्ये भेट दिली. तसेच शिक्षक संघाचे सरचिटणीस सुनील पाटील सर ही पहिल्या दिवसामध्ये भेट दिली. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीही या भेटी दरम्यान अनेक सन्माननीय नेते मंडळींनी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती दर्शवली आणि खरोखर या स्पर्धेला एका उंचीवर नेऊन ठेवलं. या सर्वच नेते मंडळीचं नियोजन कमिटीच्या वतीनं चेअरमन चषक 2026 तर्फे पर्व पहिले तर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे, अभिनंदन आहे. चला लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि आजच्या दिवशी जे भेट दिले सन्मान्य अतिथी असतील त्यांचेही या यानंतर आदरणीय तानाजी मेढे सर यांचं स्वागत शंकर देवकते सर यांनी करावं. त्याचबरोबर अमर वरोडे सर, बँके संचालक यांचं स्वागत तौसिफ पटेल सर यांनी करावं. तौसिफ सर उठा. शंकर सर, मेढे सरांचं स्वागत करा. करतो.
यानंतर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे भुदरगड टीम. स्वागत. त्याचबरोबर प्रीतम गौंडी सर, संतोष जुगळे सर, या सर्वच मान्यवरांचं स्वागत. यानंतर अमर रोडी सर यांचं स्वागत संजय आपटे सरांनी करावं. अमर रोडी सरांचं स्वागत. आपटे सर. यानंतर शिंदे सर घ्या. सन्माननीय शिक्षक बँकेच्या संचालिका पद्मजा मॅडमचं स्वागत तौसिफ पटेल सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. तौसिफ पटेल सर यांना विनंती आहे. यानंतर बँकेचे माजी चेअरमन आदरणीय येडके सर यांचं स्वागत विक्रम पोद्दार सर यांनी करावं. विकास आणि कोण शिरोळ तालुक्याचे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष संतोष जुगळे सरांचं स्वागत. शावडी तालुक्याचे जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय उमेश कुंभार सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. कुंभार सर आपल्या हस्ते संतोष जुगळे सरांचं स्वागत या ठिकाणी होते, आपण करावं असं मी त्यांना विनंती करतो. चेतन डवरी पहिल्याच बॉल वरती लेग बाईटच्या स्वरूपात एलबी घ्या लेग बाईट. बॅट्समॅन कोण आहे? विकास आणि संतोष. पहिल्या चेंडूवरती पाहिलं गेलं तर लेग बाईटच्या स्वरूपात धावसंख्येचा श्रीगणेशा झालेला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन चेतन गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला संतोष आहे. उडवलाय, लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते. कृष्णात आहे झेल खाली, मिस जजमेंट पाहायला मिळते. नक्कीच झेल धरणीला दान दिला जातोय. संतोषाला मिळतंय पहिलं जीवनदान. पाहायचं या जीवनदानाचा कितपत फायदा उठवतो. जिंकणारा संघ या स्पर्धेतील चौथा सेमीफायनल मध्ये जाणारा संघ ठरणार आहे. पहिल्या बॉलला एक
धावसंख्येत 2 ने भर पडते. आखो टप्प्याचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड दी ऑफ स्टंप पद्धतीचा चेंडू हाताळलेला पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. पाहिले गेले तर एक उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी ही एक कला अवगत असलेली पाहायला मिळते. राऊंड द विकेटचा मारा केला की फलंदाजाच्या शरीरापासून दूरवर चेंडू ठेवण्यामध्ये यश प्राप्त होते. यावेळी देखील सुरेख चेंडू परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. फलंदाजाच्या नाकापासून जाणारा हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी. नक्कीच पाहिलं गेलं तर वयाची मर्यादा नसते खेळासाठी, तसंच काहीतरी चेतन यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणखीन एक चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल पुन्हा एकदा धरणीला दान दिला जातोय. पहा लागोपाठचे 2 जीवन दान मिळत आहेत या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. संतोष सारख्या तगड्या फलंदाजाला मात्र 2 सुवर्ण संधी दिल्या जात आहेत. आता मात्र गोलंदाजाने करायचं तरी काय, क्षेत्ररक्षकाकडून दाद मिळत नाही आहे. वारंवार मात्र क्षेत्ररक्षण करताना चुका होताना पाहायला मिळत आहेत बुदरगड संघाच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला आलेले सलामीवीर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहिलं गेलं तर संतोष, तर दुसऱ्या बाजूला विजय. यावेळी मात्र लाऊड अपील पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांचा मात्र कोणताही षटक समाप्तीचा इशारा येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त 5 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये अद्यापही 50 धावांची गरज असेल. 24 चेंडू 50 ची गरज असेल सामना जिंकण्यासाठी शिरोळ संघासमोर. बुदरगड संघ आपल्याला विनंती असेल सामना त्वरित स्पीडअप करा. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 12.50 च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. चला बॉलरचं नाव येऊ देत आमच्यापर्यंत. राकेश वैयक्तिक कोट्यातील पहिलं व मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. राकेश याला 24 चेंडूंमध्ये अद्यापही 50 धावांची गरज आहे. उजव्या हाताचा एक मध्यम गती गोलंदाज. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे राकेश. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज जेलबाद. पहिला मोठा मासा गळाला लागतोय. बिग फिश इन द बिग बास्केट. विकास बॅक टू द डग आउट. घेतले
एक सेकंद यानंतर केंद्रप्रमुख मुंडे साहेब यांचं स्वागत सुनील सुतार सर यांनी करावं. सुनील सुतार सर. सुनील सुतार सर. सुनील सुतार सर. मुंडे साहेबांचं स्वागत सुनील सुतार यांनी करावं. यानंतर जाधवर साहेबांचं स्वागत सुनील केंद्रे सर यांनी करावं. केंद्रे सर. जाधवर साहेबांचं स्वागत केंद्रे सर यांनी करावं. यानंतर संतोष जुगळे सर यांचं स्वागत सचिन भोसले सर यांनी करावं. सचिन भोसले सर. तर पुन्हा एकदा जाऊयात सामन्याच्या दिशेने. नक्कीच या चेंडूवरती देखील वसीम सारख्या फलंदाजाची विकेट मिळवण्यासाठी एक संधी निर्माण केली होती गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चूक पाहायला मिळते. वारंवार मात्र बुदरगड संघाच्या माध्यमातून विचार केला गेला तर वारंवार झेल सोडले गेले त्या सामन्यामध्ये आणि नक्कीच झेल सोडणं खूप महागात ठरतं. पुन्हा एकदा गोलंदाज निघाले आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरून. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. यावेळी मात्र उडवलाय, ठोकलाय, समालोचन कक्षाला दिली गेलेली मानवंदना. वन बाउंस सीमा पार. आणखीन एक चेअरमॅन चषक ब्रँडेड चौकार. एकोणचाळीस धावांची गरज असेल. 18 चेंडू 39 ची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. सरासरी 13च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मनपा कोल्हापूर या संघाला या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन चांगल्या प्रकारचा खेळ केला, पण तुम्ही हारला नाही तर कमी पडलात, म्हणून तुम्हाला सहभाग चषक सन्माननीय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येत आहे. आपण स्वीकार करावा. यावेळी पहा पायावरचा चेंडू, फ्लिक पद्धतीचा फटका. हॅलो, पंचांचा इशारा 6 धावेंसाठी. नक्कीच फ्लिक पद्धतीचा फटका पाहिला वासिम याच्या बॅट मधून. नक्कीच अप्रतिम फटका. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 33 धावांची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू जाऊन सरळ शरीरावरती आदळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला तर नंतर मात्र पुनरागमन देखील पाहायला मिळत आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. धावफलक स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 22 धावा. येणारे 16 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल अद्यापही 33 धावांची. 16 चेंडू 33 ची गरज. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाज वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला तर नंतर मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव ठोकलेत. आता मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तू शेर तो मैं सव्वा शेर याच पद्धतीचा सामना सुरू आहे. आणखीन एक उडवलाय लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील फक्त दर्शक. हवाई हल्ला. आणखीन एक बॉल सीमा पार. ठोकलाय चेअरमॅन चषक मॅग्निफिसंट षटकार.
वासिम बॅट मधून लागोपाठचे 2 षटकार पाहायला मिळाले. हल्ला चढवलाय चेतन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. घोषांकित क्षेत्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 13 चेंडू बनवायचे आहेत. 26 धावा. 13 चेंडू 26चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ या वासिगाच्या माध्यमातून तब्बल 19 धावा. 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत वासिगाच्या बॅट मधून. अप्रतिम दर्जाची फलंदाजी. येणारे 12 चेंडू अद्यापही 20 धावांची गरज आहे. अखेरच्या चेंडू पर्यंत रंगणारा हा सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं जरूर फेडून जाणार आहे. काल देखील याच पद्धतीने आपण सामना पाहिला होता. त्याच पद्धतीने आजच्या दिवसामध्ये देखील सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 20 धावा. तर गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन दयानंद गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने दयानंद गोलंदाजी करेल? संतोषाला रोखून धरेल का की संतोष मोठे फटके खेळणार? येणारे 12 चेंडू नक्कीच सांगून जाणार आहेत. 12 चेंडू 20 ची गरज. 20 संतोष हा पाहिलं गेलं तर वैयक्तिक 13 या आकड्यावरती खेळतोय. सलामीला आलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वासिम हा वैयक्तिक 21 या आकड्यावरती खेळतोय. धावफलक पाहतोय आपण स्कोर कार्ड वरती 35 धावा. येणारे 12 चेंडू 20 ची गरज आहे. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा झेल धरणीला दान दिला जातो. या सामन्याचा विचार केला तर भुदरगड संघाच्या माध्यमातून वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या सामन्यामध्ये 4 झेल त्यांनी सोडलेले आहेत आणि त्यातली 3 झेल संतोषाचेच आहेत. हा सामना जर भुदरगड संघाला गमवावा लागला तर नक्कीच त्यांच्या क्षेत्ररक्षणामुळे गमवावा लागणार आहे. कारण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका आणि त्याचमुळे फलंदाजांना मिळालेलं जीवनदान. तदनंतर मात्र फलंदाजांनी केलेलं आक्रमण देखील पाहायला मिळालं. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 19 ची गरज आहे. 11 चेंडू 19 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय वासिक्याला, ज्याने मागच्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर तब्बल 3 उत्तुंग षटकार ठोकले होते. आणखीन एक सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा पार. आणखीन एक चौकार. गेले तर नक्कीच अशाच पद्धतीने फलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला हा खेळाडू, बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला. तर नक्कीच पाहिलं गेलं तर ज्या शिक्षक वर्गांच्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये राज्य स्तरावरती नक्कीच या फलंदाजाने नेतृत्व केलेलं पाहायला मिळतंय. आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी देखील अप्रतिम, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने धावफलक पाहिलं तर 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. अद्यापही 13 धावांची गरज आहे. येणारे 9 चेंडू बनवायचे आहेत तर 13 धावा.
9 चेंडू 13ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने बाजी प्रभूंनी शत्रूंसोबत खिंड लढवली होती त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये एक हाती खिंड लढवतोय आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा पुलचा फटका पाहायला मिळतोय. यावेळी देखील क्षेत्ररक्षक बीट होताना पाहायला मिळाले. वारंवार मात्र भुदरगड संघाच्या माध्यमातून झालेल्या चुका पाहायला मिळत आहेत आणि हेच त्यांच्या अपयशाचं कारण असणार आहे. धावसंख्येत 3 ने भर धावफलक जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 8 चेंडू बनवायचे आहेत 10 धावा. सन्माननीय शिरोळ तालुक्याचे सध्याचे आता चालू असणारे अध्यापक आणि शाहवाडी तालुक्याचे माजी अध्यापक आमचे मित्र सन्माननीय प्रीतम गौंडी सर यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. अविनाश कुंभार सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सत्कार संपन्न होतोय, तरी हा सत्कार संपन्न करावा असं मी त्यांना विनंती करतो. प्रीतम गौंडी सर. धन्यवाद सर. आणखीन एक चौकार येतोय संतोषाच्या बॅटतून. आता मात्र दोन्ही फलंदाज सेट ऑन फायर पाहायला मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचेल 49 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 6 धावांची गरज आहे. विजयी षटकार येईल का? नक्कीच विजयी षटकार येईल का हे पाहणं गरजेचं असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर संतोष आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला वासिम आहेत. चांगली फलंदाजी वासिम यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. नक्कीच स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराने या सामन्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. फुलर लेनचा चेंडू डिस्पॅच केलाय. याच बरोबर सामना फिनिश केलाय. फिनिशिंग ऑन स्टाईल. आणि या स्पर्धेतील चौथा सेमीफायनल मध्ये जाणारा संघ ठरतोय शिरोळ रायडर्स हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन शिरोळ रायडर्स हा संघ नक्कीच चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेतील चौथा सेमीफायनल मध्ये जाणारा संघ आपल्याला मिळालेला आहे. तर हार्ड लक आणि बॅड लक भुदरगड संघ, आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपली उपस्थिती नोंदवलीत, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं देखील आयोजन कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक आभार असेल. झालेल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर जातोय 11 चेंडूंमध्ये 30 धावांची वादळी खेळी करणारा शिरोळ रायडर्स संघाचा कर्णधार वासिक. चला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. 11 चेंडूंमध्ये वादळी 30 धावा ठोकलेल्या आहेत या फलंदाजाने.